सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तकपालन आणि लेखाकर्म, चॅप्टर नंबर 4, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, भागीदाराची निवृत्ती, लेक्चर नंबर 4. इन दॅट अमाऊंट पेएबल टू रिटायरिंग पार्टनर, जो भागीदार निवृत्त होणार आहे, एकतर त्याला भागीदारी संस्थेकडून रक्कम देणे असेल किंवा त्याच्याकडून रक्कम येणे असेल, हा आपल्या आजच्या तासाचा टीचिंग पॉईंट आहे. अमाऊंट पेएबल टू रिटायरिंग पार्टनर. नेक्स्ट, पेज नंबर. त्यापूर्वी आपला जो टॉपिक आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर, यामध्ये आपणास जे कंटेंट्स दिलेले आहेत त्यामध्ये 1. इंट्रोडक्शन, 2. न्यू रेशो, 3. गेन रेशो, 4. ट्रीटमेंट ऑफ गुडविल, 5. ट्रान्सफर ऑफ रिझर्व फंड और जनरल रिझर्व और accumulated profit or loss, 6. a revaluation of assets and a reassessment of liabilities, 7. adjustment of capital, आणि लास्ट पॉईंट आहे आपला टोटल पेएबल अमाऊंट टू रिटायरिंग पार्टनर. तो या तासामध्ये आपण आता पूर्ण करणार आहोत. आपला पॉईंट आहे असर्टेनमेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर ऑफ प्रॉफिट ऑन रिटायरमेंट. जेव्हा भागीदार निवृत्त होतो तेव्हा त्याचा नफा किंवा तोटा हा निश्चित केला जातो आणि त्यासंबंधी रेकॉर्डिंग जर्नल एंट्रीज ज्या आहेत त्याचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. पाहूया. असर्टेनमेंट म्हणजे निश्चित करणे. असर्टेनमेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर ऑफ प्रॉफिट ऑन रिटायरमेंट. इफ अ पार्टनर retires from firm on any day during accounting year, then it is necessary to compute profit from date of last balance sheet to the date of retirement. Profit of current year is calculated either on the basis of the last year's profit or average profit. Proportionate profit for the part of year, that is from date of balance sheet to date of retirement, is calculated. Share of retiring partner is calculated on the basis of proportionate profit. त्यांचा जो ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्याप्रमाणे त्याला जुन्या बॅलन्स शीटवर आणि ज्या दिवशी तो रिटायर होतो त्या दिवशीपासूनची प्रक्रिया तोपर्यंतचा प्रॉफिट किंवा लॉस त्याच्या वाट्याला येतो. फॉर ट्रान्सफर ऑफ सच प्रॉफिट ऑर लॉस फॉलोइंग जर्नल एंट्रीज आर ड्राफ्टेड इन द बुक्स ऑफ द फर्म. आणि मग त्यावेळेस कोणती जर्नल एंट्री करायची तर आपण पाहत आहोत यामध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. जर्नल एंट्री फर्स्ट, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंट म्हणजे हा टेम्पररी एक अकाउंट केलेला असतो तात्पुरता, त्याला आपण सस्पेन्स अकाउंट असं म्हणतो. आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. त्यानंतर सेकंड एंट्री रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट
टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. या दोनपैकी एक जर्नल एंट्री आपणास करावी लागते. जर प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट म्हणजे जर प्रॉफिट झाला तर आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट अशी करायची. आणि जर लॉस असेल तर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. या पद्धतीने आपण प्रॉफिट किंवा लॉस त्याच्या वाट्याला आल्यानंतर जर्नल एंट्री करतो. नेक्स्ट लास्ट पॉईंट आपला आहे या प्रकरणातील 4.8 टोटल पेएबल अमाऊंट टू रिटायरिंग पार्टनर. आता रकमा देण्याच्या पद्धती आहेत, त्यामध्ये सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन्स अँड जर्नल एंट्री. आता रिटायरिंग पार्टनरला कशा पद्धतीने रक्कम दिली जाते तर आपण पाहूया. एक लमसम. लमसम म्हणजे काही रक्कम. लमसम 1000, 500, 2000, 5000, 10000 अशी लमसम. त्याला कॅल्क्युलेशन नसतं. मग त्यावेळेस जर्नल एंट्री काय करायची. द एंटायर अमाऊंट पेएबल टू रिटायरिंग पार्टनर इज पेड इन वन इन्स्टॉलमेंट ऑफ अ टाईम. म्हणजे त्याला एकदाच रक्कम लमसम दिली जाते आणि त्याचा हिशोब मिटवला जातो. त्यावेळेस कॅश गोज आउट आहे आणि म्हणून जर्नल एंट्री होईल रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. दुसरी त्याला अमाऊंट देण्याची पद्धत आपल्याकडे आहे 2A इन्स्टॉलमेंटवर. म्हणजे त्याला हप्त्याने रक्कम द्यायची. जी फर्म आहे कंटिन्यूइंग फर्म ती त्याला हप्त्याने रक्कम देते, त्याला आपण म्हणतो इन्स्टॉलमेंट. द अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर मे बी पेड अँड बॅलन्स इज ट्रान्सफर टू लोन अकाउंट. म्हणजे काही रक्कम त्याला हप्त्याने दिली जाते आणि काही रक्कम त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर केली जाते. त्यावेळेस जर्नल एंट्री होईल रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. या एंट्रीज पाठ करायच्या आहेत. नेक्स्ट त्यानंतर 2B व्हेन इंटरेस्ट चार्ज ऑन लोन अकाउंट. म्हणजे जेव्हा आपण रिटायरिंग पार्टनर्सने जे लोन घेतलेलं आहे त्याच्यावरती फर्म व्याज आकारते त्यावेळेस व्हेन इंटरेस्ट चार्ज ऑन लोन अकाउंट एंट्री विल बी इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. अशा पद्धतीने एंट्री आपण करायची. त्यानंतर 2C व्हेन इंटरेस्ट पेड इन कॅश. आणि जर त्याला आपण इंटरेस्ट आपण त्याला रोखमध्ये दिलं, इथं आपण इंटरेस्ट अकाउंटला आपण ट्रान्सफर केलं तर त्यावेळेस आपण त्याला डेबिट करायचं इंटरेस्ट अकाउंटला. म्हणून 2B मध्ये इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. आणि जर आपण 2C व्हेन इंटरेस्ट पेड इन कॅश, कॅश गोज आउट आहे आणि त्यावेळेस एंट्री करायची मग रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. या पद्धतीने एंट्री आपण करायची. त्यानंतर 3 इफ द टोटल अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर इज ट्रान्सफर टू लोन अकाउंट. समजा रिटायरिंग पार्टनरने लोन घेतला असेल तर त्याला रक्कम न देता सर्व रक्कम लोन अकाउंटला जर ट्रान्सफर केली तर जर्नल एंट्री होईल रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. आणि 4 इफ अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर इज पार्टली पेड इन कॅश अँड बॅलन्स ड्यू ट्रान्सफर टू लोन अकाउंट. आणि जर आपण रिटायर झालेल्या पार्टनरला काही रक्कम कॅशमध्ये दिली आणि उर्वरित रक्कम त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर केली तर आपली जर्नल एंट्री होईल रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट अँड टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट.
या पद्धतीने जर्नल एंट्रीज होतील. तर पुन्हा आपण एकदा पाहूया की असर्टेनमेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर ऑफ प्रॉफिट ऑन रिटायरमेंट. तर त्यावेळेस आपल्या काय जर्नल एंट्रीज होतील तर ते आपण आता पाहत आहोत. इफ अ पार्टनर रिटायर्स फ्रॉम फर्म ऑन एनी डे ड्युरिंग अकाउंटिंग इयर, then it is necessary to compute profit from date of last balance sheet to date of retirement. म्हणजे त्या वर्षाचा बॅलन्स शीट ताळेबंद घ्यायचा आणि डेट ऑफ रिटायरमेंट याचा हिशोब करून त्याला आपण त्याची रक्कम कॅल्क्युलेट करणार आहोत. प्रॉफिट ऑफ करंट इयर इज कॅल्क्युलेटेड आयदर ऑन द बेसिस ऑफ द लास्ट इयर्स प्रॉफिट or average profit. Proportionate profit for the part of year that is from date of balance sheet to date of retirement is calculated. Share of retiring partner is calculated on the basis of proportionate profit. For transfer of such profit or loss, following journal entries are drafted in the books of the firm. Transfer of profit to retiring partners कॅपिटल ऑर करंट अकाउंट. आणि जर प्रॉफिट असतील तर आपण एंट्री करतो प्रॉफिटची, प्रॉफिट ट्रान्सफर करायची. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, रिटायरमेंटमध्ये आपण सस्पेन्स अकाउंट तयार केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट ट्रान्सफर ऑफ. अँड लॉस असेल तर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. ही वरची प्रॉफिटची आणि खालची लॉस ट्रान्सफर केल्याची. नेक्स्ट आता आपण त्याला रक्कम देणार आहोत. रक्कम देत असताना 4.8 टोटल पेबल अमाऊंट टू रिटायरिंग पार्टनर, सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन अँड जर्नल एंट्रीज. 1 लमसम म्हणजे एकदाच रक्कम, त्याला एक खटा रक्कम देणे त्याला म्हणायचं लमसम. द एंटायर म्हणजे संपूर्ण. द एंटायर अमाऊंट पेबल टू रिटायरिंग पार्टनर इज पेड इन 1 इन्स्टॉलमेंट ऑफ अ टाइम. जर्नल एंट्री रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट to cash or bank account. That the 2A installment, the amount due to retiring partner may be paid and balance is transferred to loan account. Journal entry retiring partners capital account debit to retiring partners loan account. Entries पाठ करायच्या आहेत. नेक्स्ट त्यानंतर 2B व्हेन इंटरेस्ट चार्ज ऑन लोन अकाउंट. आणि त्याच्या लोन अकाउंटवर आपल्याला इंटरेस्ट चार्ज करायचा असेल तर आपण करतो एंट्री इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. 2C व्हेन इंटरेस्ट पेड इन कॅश. आणि जर त्याला हेच इंटरेस्ट कॅशमध्ये द्यायचं असेल तर जर्नल एंट्री आपण करतो रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. थर्ड ट्रान्झॅक्शन इफ द टोटल अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर इज ट्रान्सफर टू लोन अकाउंट. जर्नल एंट्री रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. अँड 4 इफ अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर इज पार्टली पेड इन कॅश अँड बॅलन्स ड्यू ट्रान्सफर टू लोन अकाउंट. जर्नल एंट्री रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट अँड टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. तरी सर्वांनी या एंट्रीज पाठ आणि फुल स्टडी करणे आवश्यक आहे. नेक्स्ट आता आपण नेक्स्ट लेक्चरपासून आपण उदाहरण प्रॉब्लेम सोल्युशन्स आपण सुरू करणार आहोत. तर त्यासंबंधी पेज नंबर 172 वर पहिलं उदाहरण आहे आणि हे उदाहरण तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे आणि पुढील तासामध्ये आपण याचं सोल्युशन पाठवणार आहोत.
तर पेज नंबर 172 वरचं प्रॉब्लेम नंबर 1 इलुस्ट्रेशन नंबर 1 दिलेलं आहे. तर लेक्चर ऐकल्यानंतर हे उदाहरण आपण वहीमध्ये लिहिणे गरजेचे आहे. आणि उदाहरण काय सांगतंय तर गिव्हन बिलो इज अ बॅलन्स शीट ऑफ राजा, राणी अँड प्रधान who were partners in a firms sharing profits and losses in the ratio 5:3:2 5:3:2. Their balance sheet as on 31st March 2019 was as follows. Balance sheet as on 31st March 2019. Left hand side liabilities amount rupees, right hand side asset amount rupees. क्रेडिटर्स 11,200, बँक ओव्हरड्राफ्ट 9,700, रिझर्व्ह फंड 15,000, कॅपिटल अकाउंट राजा 42,000, राणी 37,000, प्रधान 33,200, टोटल 1,48,100. ॲसेट साईडला कॅश 7,600, डेटर्स 18,000, स्टॉक 17,500, मशिनरी 30,000, लँड 70,000, फर्निचर 5,000. टोटल बॅलन्स शीटचे आहे 1,48,100. ऑन 1st April 2018 प्रधान रिटायर ऑन द फॉलोइंग टर्म्स. आता इथं 18च्या ऐवजी 1 एप्रिल 2019 अशी 18च्या ऐवजी 2019ला तो 1 एप्रिल 2019ला रिटायर झालेला आहे. रिटायर कधी पण होऊ शकतं. आणि ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. मग त्यामध्ये फर्स्ट गुडविल ऑफ द फर्म विल बी रेज इन द बुक्स ॲट ₹20,000. आणि फर्मच्या व्यवसायामध्ये गुडविल उभे केलेले आहे, निर्माण केलेले आहे, कायम केलेले आहे. तर त्याची आपण एंट्रीज करणार आहोत. 2 स्टॉक बी रिड्यूस बाय 10% अँड फर्निचर बाय 5% अँड मशिनरी बाय 11%. डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट आपल्याला माहितीच आहे. थर्ड ॲडजस्टमेंट RBDD टू बी मेंटेन ॲट 5% ऑन डेटर्स. ती आपण लेस करतो. 4 ₹200 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स. आणि क्रेडिटर्समधून आपल्याला ₹200 सूट मिळालेले आहे. तो आपला इन्कम आहे. आउट ऑफ द अमाऊंट ड्यू टू प्रधान. आणि यामध्ये प्रधान रिटायर झालेला आहे. आता फक्त राजा आणि राणी हेच कंटिन्यू पार्टनर्स आहेत. मग काय झालं, आउट ऑफ द अमाऊंट ड्यू टू प्रधान ₹5,000 टू बी पेड बाय कॅश अँड रिमेनिंग अमाऊंट टू ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. म्हणजे आपण त्यावेळेस काय करणार, रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट अँड टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट अशी आपण जर्नल एंट्री करणार आहोत. तर हे उदाहरण आपण वहीमध्ये पूर्ण करायचं आहे. त्याचं सोल्युशन आपण पाहणार आहोत. आणि या उदाहरणामध्ये आपल्याला विचारलेलं आहे प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट, पुनर्मूल्यांकन खाते. सेकंड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, भागीदाराचे भांडवल खाते अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. आणि नवीन ताळेबंद पत्रक आपल्याला बनवायचं आहे. तरी सर्वांनी या तासाचा काळजीपूर्वक आस्वाद लाभ घ्यावा आणि व्यवस्थित अभ्यास करून उदाहरण वहीमध्ये पूर्णच करावे अशी अपेक्षा आहे. आणि सर्वांनी या तासाचा नीटफुल स्टडी करणे आवश्यक आहे. धन्यवाद.